वर्तमान आणि भविष्याची चिंता करायची. 100 पारचा नारा तुम्ही दिलेला आहे, काय सांगा? 100% नाशिक महापालिकेमध्ये जे भाजपाचे फाउंडर मेंबर आहेत, लक्ष्मणजी सावजी असतील, बाळासाहेब सानप असतील, विजयजी साने असतील, जिल्हा प्रमुख सुनील केदार असतील, आपले जाधवजी असतील, जे पूर्व शहराध्यक्ष होते, आणि तिघं आमदार असतील, सर्वांनी विकासाचे ध्यास घेतलेला आहे. आणि येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्ष दिलेलं आहे. आणि निश्चितपणाने गिरीश भाऊ कुंभमेळा मंत्री आहेत आणि त्यांच्या नाशिकच्या विकासाकडे त्यांचं लक्ष आहे. संजय राऊत असं म्हणतात की आता भाजपमध्ये राऊत आणि छोट्या शकीलला पण प्रवेश देऊन टाका म्हणून आता काय सांगा? तो भूतकाळ आहे, त्याच्यावर मला बोलायचं नाही. परंतु सीमाहिरेंचा तुम्हाला विरोध आहे. भाजप विरोधात आहे, त्यांची भेट घेतली. सीमाहिरे म्हणतात की ती पक्षांतर्गत बाब आहे, पक्ष नेतृत्व बघेल आणि त्यांच्या बाबतीत जास्त सावजी देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टामध्ये हा वाद सुटेल, सीमा हिरेंचा विरोध मावळेल. निश्चितपणाने पक्ष नेतृत्व बघेल ना. भीषण प्रतिक्रिया दिली होती की अशा प्रकारच्या देशद्रोही लोकांना पक्षात घेऊ नये, ज्यांच्याकडनं आम्हाला आत्ताच त्रास होतोय, जेव्हा पक्षात येतील तेव्हा तर आमच्या अहो, देशद्रोही कोणी ठरवला? त्यांनी असा आरोप कोणी ठरवला? ठीक आहे ना, त्यांनी राजकारणात तो आरोप झालेला आहे आणि निश्चितपणाने त्याचं उत्तर मी वेळेवर देईल. परंतु आत्ता लगेच ते पक्षाचे अंतर्गत बाब आहे. पक्ष नेतृत्व इथं, नाशिकचं पक्ष नेतृत्व इथं आहे, लक्ष्मणजी सावजी आहेत, ते निश्चितपणे त्याचा मार्ग काढतील. भोलापल्लीची प्रतिक्रिया दिली की तुम्हाला कुठेही पाठीशी तुमचा पक्ष उभा राहिला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.